नमस्कार, तरुण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव या परिसरामध्ये आलेलो आहे। हा सध्या कैसर पार्क परिसर आहे। या ठिकाणी जे आहे तर निदा खान जे धर्मांतर प्रकरण त्यातील निदा खान जी होती ती याच ठिकाणी राहायला होती आणि याच घरामध्ये ती राहिलेली होती। एक 30 दिवस या ठिकाणी तिने वास्तव्य केलं होतं आणि त्याच प्रकरणातून कुठेतरी कारवाई झाल्याचे समजते। आज छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरामध्ये 4 ते 5 जे आस्थापना आहे किंवा जे घर आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई जी आहे तर ती कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचं जे मनपा आयुक्त आहे संतोष भाऊ त्यांनी सांगितलेलं। आपण पाहतात कशा पद्धतीने या दुमजली घराचे महानगरपालिकेने हे संपूर्णतः अतिक्रमण पाडलेलं आहे। कुठेतरी निदा खान ही धर्मांतर प्रकरणामध्ये आहे आणि तिला पोलिसांनी सुद्धा अटक केलेली होती संभाजीनगर मधूनच। आणि त्यानंतर कुठेतरी हे जे घर आहे ते मतीन पटेल एमआयएमचे जे नगरसेवक आहे त्यांचं घर आहे आणि त्यांनी तिला वास्तव्य दिलं होतं। त्याकरता हे घर पाडण्यात आलेलं आहे अशी सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। कुठेतरी मतीन पटेल जे आहे एमआयएमचे नगरसेवक ते कोर्टामध्ये सुद्धा गेले होते की या कारवाईला समजा कुठेतरी स्टे आला पाहिजे, त्यासाठी कोर्टात सुद्धा गेले होते। पण कोर्टाने त्यांना 24 तासाचा अवधी दिला होता, परंतु आज सकाळी 6 वाजेपासून महानगरपालिकेच्या वतीने नारेगाव परिसरातील या भागामध्ये जे आहे तर कारवाई करण्यात आलेली आहे। आपण पाहत कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे। मी रवींद्र सुंदरकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।